नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2024 तर्फा भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची तिसरी लिस्ट कधीपर्यंत येणार आहे आणि चौथी लिस्ट कधीपर्यंत येणार आहे। कारण की महाराष्ट्र सोडून जे बाकी राज्यांची जे चौथी लिस्ट आलेली आहे, तसेच महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता असल्यामुळे जे हे चौथी लिस्ट जे विद्यार्थी मित्रांनो आली नाही, तिसरी लिस्ट आली नाही। ठीक आहे, तर भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची तिसरी लिस्ट आणि चौथी लिस्ट कधीपर्यंत येणार आहे, याबद्दलच तुम्हाला मेन सांगणार आहे। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा चौथ्या लिस्टचा कडाप किती जाणार आहे, चौथ्या लिस्टचा जो कडाप हा जे विद्यार्थी मित्रांनो डाऊन जाणार आहे, कमी जाणार आहे, तर चौथ्या लिस्टचा कडाप किती जाणार आहे हेच तुम्हाला सांगणार आहे। सर्व डिव्हिजनचा, अहमदनगर डिव्हिजनचा, अकोला, अमरावती, संभाजी महाराजनगर, बारामती डिव्हिजन, भुसावळ डिव्हिजन, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, मुंबई सिटी साऊथ, नागपूर सिटी, नागपूर मोफसोल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, उस्मानाबाद, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी वेस्ट, पुणे मोफसोल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ, तर या सर्व डिव्हिजनचा कडाप किती जाणार आहे कॅटेगरीनुसार, एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, ओपन, पीडब्ल्यूडी आणि सेफ झोन काय असणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपला व्हिडिओ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले, कोणत्या गावातून पाहून राहिले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट करा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की बाबा आपला व्हिडिओ कोणकोणत्या गावापर्यंत पोहोचून राहिला, कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपला महाराष्ट्र सोडून बाकीच्या राज्यांच्या चौथ्या लिस्ट आलेल्या आहे। ठीक आहे, तर आपल्या महाराष्ट्रातील अजून जे लिस्ट कोणी लागली, तिसरी लिस्ट कोणी लागली, चौथी लिस्ट कोणी लागली, तर याच्या मागे कारण आहे। तर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत्या आणि 15 ऑक्टोबर पासून जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आचारसंहिता लागल्या होत्या आणि आचारसंहिता लागल्यामुळे जे ह्या लिस्ट ज्या विद्यार्थी मित्रांनो प्रकाशित करण्यात आल्या नाही। कारण की 19 ऑक्टोबरला जे तिसरी लिस्ट लागली होती, आपल्या महाराष्ट्राची सुद्धा तिसरी लिस्ट 19 ऑक्टोबरला आली होती, पण आचारसंहिता लागल्या होती, त्याच्या कारणाने जे ह्या लिस्टा लागल्या नाही। ठीक आहे, तर आता जे विद्यार्थी मित्रांनो आचारसंहिता झाल्या, निवडणुका झालेल्या आहे, तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची तिसरी लिस्ट आणि चौथी लिस्ट हे तुम्हाला 30 नोव्हेंबरच्या अंदर तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। आता येऊ शकते किंवा उद्या येऊ शकते, लवकरात लवकर येणार आहे। ठीक आहे, तर 30 नोव्हेंबरच्या अंदर ह्या दोन्ही लिस्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर तुम्हाला संयम ठेवायचा, तुम्हाला घाबरू नका तुम्ही की बा तुम्हाला वाटत असेल की बा आता इतनी सर्व जागा आता हे झालेलं आहे। एका महाशयाने सुद्धा या अगोदर कमेंट केली होती की आता तिसरी लिस्ट लागत नाही बा, तर बा मी तुम्हाला अगोदरपासून सांगून आलो आहे की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या एकच लिस्ट लागत नाही, दोनच लागत नाही, तर जवळपास 7 लिस्टा ज्या विद्यार्थी मित्रांनो लागते। ठीक आहे, तर हा ज्या मला 5 वर्षापासून अनुभव आहे, 31 डिसेंबर पर्यंत ह्या लिस्टा लागणार आहे, तर तुम्हाला संयम ठेवायचा आहे फक्त बस। ठीक आहे, तर पहा सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगतो सर्वात कमी कडाप कोणकोणत्या डिव्हिजनचा जाणार आहे चौथ्या लिस्टचा। चंद्रपूर डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजन आहे, त्याचबरोबर सिंधुदुर्ग डिव्हिजन आहे, त्याचबरोबर पालघर डिव्हिजन आहे, त्याचबरोबर रत्नागिरी डिव्हिजन आहे। तर हे 5 डिव्हिजन आहे, तर ह्या 5 डिव्हिजनमध्ये जो कडाप लागणार आहे, तर पहा एसटी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जर असाल तर जवळपास 88 ते 89च्या आसपास तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। त्याचबरोबर तुम्ही जर ओबीसी कॅटेगरीचे असाल किंवा मग तुम्ही एससी असाल किंवा मग तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 91 पर्यंत तुम्हाला कडाप पाहायला भेटणार आहे, 91 पर्यंत। ठीक आहे, त्याचबरोबर पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 80 पर्यंत कडाप या ठिकाणी जाणार आहे। अहमदनगर डिव्हिजन आहे, अकोला डिव्हिजन आहे, अमरावती डिव्हिजन आहे, छत्रपती संभाजी महाराजनगर डिव्हिजन आहे, बारामती डिव्हिजन आहे, बीड डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, बुलढाणा डिव्हिजन आहे। तर ह्या डिव्हिजनचा जो कडाप जाणार आहे, तर पहा ह्या डिव्हिजनचा जो कडाप जाणार आहे, एसटी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जो कडाप आहे हा जवळपास या ठिकाणी 90 पर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे एसटी ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा। बाकी तुम्ही जर समजा ओपन कॅटेगरीचे असाल किंवा ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल किंवा मग तुम्ही एससी कॅटेगरीचे असाल तर जवळपास 91-92च्या आसपास तुम्हाला चौथ्या लिस्टचा कडाप या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। ठीक आहे, त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते विद्यार्थी मित्रांनो धुळे डिव्हिजन तर मी सांगितलंय तुम्हाला, जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजन आहे, मालेगाव डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट आहे, मुंबई सिटी साऊथ आहे, नागपूर सिटी आहे, नागपूर मोफसल आहे, नांदेड आहे, नाशिक आहे। तर ह्या सर्व डिव्हिजनचा जो कडाप जाणार आहे, तर पहा जळगाव डिव्हिजन, कराड डिव्हिजन, कोल्हापूर डिव्हिजन, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, मुंबई सिटी साऊथ, नागपूर सिटी, नागपूर मोफसल, नांदेड, नाशिक,
तर ह्या सर्व डिव्हिजनचा जो कट ऑफ जाणार आहे एस टी आणि EWS कॅटेगरीचे असाल तर 90-91 पर्यंत होऊन जाणार आहे सिलेक्शन। त्याचबरोबर तुम्ही ओबीसी कॅटेगरीचे असाल किंवा मग तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल किंवा मग SC कॅटेगरीचे असाल तर ह्या कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे 91 ते 92 च्या आसपास तुम्हाला कट ऑफ पाहायला भेटणार आहे। एवढंच या ठिकाणी सेफ झोन आहे, ठीक आहे। त्यानंतर पहा नवी मुंबई डिव्हिजन आहे, उस्मानाबाद डिव्हिजन आहे, पंढरपूर डिव्हिजन आहे, परभणी डिव्हिजन आहे, पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी वेस्ट आहे, पुणे मोपसूल आहे, रायगड आहे। तर पहा उस्मानाबाद डिव्हिजन, मुंबई, नवी मुंबई डिव्हिजन, पंढरपूर डिव्हिजन, परभणी डिव्हिजन, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे मोपसूल, रायगड। तर ह्या डिव्हिजनचा जो कट ऑफ जाणार आहे तर पहा ST आणि EWS कॅटेगरीचे असाल तर 90-91 पर्यंत सिलेक्शन होऊन जाणार आहे, 90 पर्यंत। बाकी ओपन कॅटेगरीचे असाल, ओबीसी कॅटेगरीचे असाल, SC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 91 ते 92 च्या दरम्यान जे आहे हे लिस्ट एवढा जाणार आहे, एवढा कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे, एवढा सेफ झोन या ठिकाणी असणार आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे मिरज डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, सांगली डिव्हिजन आणि सातारा डिव्हिजन आहे। मिरज डिव्हिजन, भुसावळ डिव्हिजन, सांगली डिव्हिजन आणि सातारा डिव्हिजन या डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे तर पहा SC ST चा जर ST कॅटेगरी आणि EWS कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे 90-91 पर्यंत जाणार आहे। बाकी तुम्ही SC कॅटेगरीचे असाल, ओबीसी कॅटेगरीचे असाल किंवा मग तुम्ही या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो ओपन कॅटेगरीचे असाल तर ह्या कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे 92 पर्यंत कट ऑफ तुम्हाला पाहायला भेटणार आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते सातारा डिव्हिजन आहे, श्रीरामपूर डिव्हिजन आहे, सोलापूर डिव्हिजन आहे। तर पहा सातारा डिव्हिजन आहे, श्रीरामपूर डिव्हिजन, सोलापूर डिव्हिजन ह्या 3 डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे ST आणि EWS कॅटेगरीचा 91 किंवा 90 च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे। बाकी ओबीसी कॅटेगरी असाल, ओपन कॅटेगरी असाल किंवा SC कॅटेगरीचे असाल तर ह्या कॅटेगरीचा 91 ते 92 च्या दरम्यान कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे चौथ्या लिस्टचा, ठीक आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे ठाणे डिव्हिजन आहे, त्याचबरोबर जे वर्धा डिव्हिजन आहे, यवतमाळ डिव्हिजन आहे, सोलापूर डिव्हिजन आहे। तर पहा ठाणे डिव्हिजन, वर्धा डिव्हिजन, यवतमाळ डिव्हिजन, सोलापूर डिव्हिजन तर ह्या डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे ST आणि EWS कॅटेगरीचा 91 किंवा 92 पर्यंत जाणार आहे, 91-92 पर्यंत जाणार आहे। त्यानंतर तुम्ही ओबीसी कॅटेगरीचे असाल, SC कॅटेगरीचे असाल किंवा मग तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर ह्या कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा 92 पर्यंत कट ऑफ या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर एवढाच कट ऑफ जे आहे विद्यार्थी मित्रांनो चौथ्या लिस्टचा या ठिकाणी जाणार आहे, ठीक आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांना कमी जरी पर्सेंटेज असेल तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो संयम ठेवायचा आहे, कारण की पोस्ट ऑफिस GDSचं जे आहे एकच लिस्ट लागत नाही, दोनच लिस्ट लागत नाही, तर जवळपास 7 लिस्ट जे आहे लागणार आहे। तर यापेक्षा मी जो तुम्हाला कट ऑफ सांगितला यापेक्षा 1-2 मार्काने कमी सुद्धा लागू शकते, हा एक अंदाज आहे, ठीक आहे। तर एवढा जे कट ऑफ जाणार आहे यापेक्षा 1-2 मार्क कमी असेल तर तेवढा सुद्धा कट ऑफ जाऊ शकते। मी जो तुम्हाला कट ऑफ सांगितला यापेक्षा आपल्याला 1-2 पर्सेंटेज जर कमी असेल तर तरी सुद्धा तुमचं सिलेक्शन होऊ शकते, 1-2 मार्कांनी कट ऑफ कमी सुद्धा जाऊ शकते मी जो तुम्हाला सांगितला त्याच्यापेक्षा, ठीक आहे। तर एवढा जे कट ऑफ जाण्याची जास्त शक्यता आहे, ठीक आहे। आणि ज्या पण विद्यार्थ्यांना 60%, 70%, 80% आहे अशा गटातील विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कधीपर्यंत होणार आहे तर पहा 7व्या लिस्ट पर्यंत ज्या कोणत्या ना कोणत्या लिस्टमध्ये जे आहे ज्यांना 60%, 70%, 80% आहे तर अशा काही डिव्हिजनमध्ये सिलेक्शन होणार आहे मुलांचं, ठीक आहे। मी असं नाही सांगत की बा सर्व डिव्हिजनची माहिती तुम्हाला सांगत की बा 60%, 70%, 80% सर्व डिव्हिजनचा लागणार आहे। एखाद्या डिव्हिजनमध्ये जाऊ शकते ज्या ठिकाणी कमी अर्ध आले असेल त्या ठिकाणीच कट ऑफ डाऊन जाऊ शकते, या ठिकाणी 60%, 70%, 80% एवढा, ठीक आहे। तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो संयम ठेवायचा आहे शेवटपर्यंत, कारण की पहा पोस्ट ऑफिस GDSचे जे 31 डिसेंबर 2024 पर्यंत ह्या 7 लिस्ट तुम्हाला पाहायला भेटणार आणि 5वी लिस्ट सुद्धा लवकरच जे येणार आहे, डिसेंबरच्या पहिल्या हप्त्यापर्यंत येण्याची दाट शक्यता आहे। तर हा असा आपला विद्यार्थी मित्रांनो अंदाज आहे, ठीक आहे। तर आपल्याला संयम ठेवायचा आहे। तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।